चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामरचा एक टॉपिक पाहूया, यूज सो दॅट किंवा रिमूव्ह टू. परीक्षेमध्ये 1 मार्कासाठी यावरती एक्झाम्पल विचारलं जातं. त्याचं एक्झाम्पल आपण त्या ठिकाणी पाहूया. ही इज टू क्लेवर टू फेल. अशा पद्धतीचं एक्झाम्पल विचारलं जातं ब्रॅकेटमध्ये यूज सो दॅट किंवा रिमूव्ह टू. अशा पद्धतीने एक्झाम्पल त्या ठिकाणी विचारलं जातं. या सेंटेन्समध्ये, या वाक्यामध्ये TOO आणि TO2 हे रिमूव्ह करून त्याच्या जागेवरती आपल्याला सो दॅटचा यूज करायचा आहे. पहा, तर हे एक्झाम्पल असे होणार, ही इज टू रिमूव्ह करायचं, त्या जागेवरती सो चा वापर होणार. ही इज सो क्लेवर आणि सिंगल टू च्या जागेवरती दॅट ही कॅन नॉट फेल. अशा पद्धतीने हे सेंटेन्स झालं. ही इज सो क्लेवर दॅट ही कॅन नॉट फेल. TOO च्या जागेवर आपण सो चा वापर केला. TO च्या जागेवरती दॅट कॅन नॉट चा वापर केला. TOO च्या जागेवर सो चा वापर करायचा आणि TO च्या जागेवरती दॅटचा वापर करायचा. पहा, सेंटेन्स जर प्रेझेंट टेन्स मध्ये असेल, प्रेझेंट त्याच्यामध्ये एम, इज आणि आर असेल तर दॅट नंतर कॅन नॉटचा वापर करायचा किंवा कानचा वापर करायचा. आणि सेंटेन्स जर पास्ट टेन्स मध्ये असेल, वॉज किंवा वेअर, तर त्यानंतर दॅट नंतर कुड नॉटचा वापर करायचा किंवा कुडनचा वापर करायचा. अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी प्रेझेंट टेन्स जर सेंटेन्स असेल, एम इज आर जर असेल तर प्रेझेंट टेन्स, तर त्यानंतर कॅनॉटचा किंवा कानचा वापर करायचा. आणि पास्ट टेन्स सेंटेन्स असेल, वॉज किंवा वेअर असेल हेल्पिंग वर्ब, तर कुड नॉट किंवा कुडनचा वापर त्या ठिकाणी करायचा. पहा, अशा पद्धतीने हे सेंटेन्स आहे. या सेंटेन्समध्ये इज हे हेल्पिंग वर्ब आले म्हणजे हे प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स आहे. पहा, या सेंटेन्समध्ये सब्जेक्ट हा ही आहे. आता याचा फॉर्म्युला अशा पद्धतीने आहे, सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस सो प्लस ॲडजेक्टिव्ह प्लस दॅट प्लस सब्जेक्ट प्लस कॅन नॉट किंवा कुड नॉट, त्यानंतर RP म्हणजे रेस्ट पार्ट ऑफ द सेंटेन्स. पहा, सब्जेक्ट हा सब्जेक्ट आहे, त्यानंतर हेल्पिंग वर्ब, त्यानंतर TOO च्या जागेवर सोचा वापर होणार, त्यानंतर वाक्यातील ॲडजेक्टिव्ह, त्यानंतर दॅट, त्यानंतर वाक्यातील सब्जेक्ट. सब्जेक्ट जो असेल, सुरुवातीला जो सब्जेक्ट असेल, नाउन असेल तर त्याचं सर्वनाम इथे येणार. सुरुवातीला प्रोनाउन असेल तर तेच प्रोनाउन या ठिकाणी येणार. म्हणजे या ठिकाणी सब्जेक्ट येणार, त्यानंतर कॅन नॉट किंवा कुड नॉटचा वापर करायचा, त्यानंतर रेस्ट पार्ट ऑफ द सेंटेन्स. अशा पद्धतीने या फॉर्म्युलानुसार यूज सो दॅट चा वापर सेंटेन्स मध्ये त्या ठिकाणी करायचा आहे किंवा रिमूव्ह टू रिमूव्ह करून त्या जागेवरती आपल्याला सो दॅटचा यूज त्या ठिकाणी करायचा आहे. रोहन इज टू लेझी टू डू वर्क. पहा, हे एक सेंटेन्स आहे, रोहन इज टू लेझी टू डू वर्क. या सेंटेन्स मध्ये आपल्याला सो दॅटचा यूज करायचा. आपला हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युलानुसार आपल्याला या वाक्यामध्ये सो दॅटचा यूज त्या ठिकाणी करायचा आहे. पहा, सुरुवातीला सब्जेक्ट रोहन, त्यानंतर हेल्पिंग वर्ब इथं ऑलरेडी आलेलं आहे इज, त्यानंतर TOO रिमूव्ह करून त्या जागेवरती सोचा वापर करायचा, त्यानंतरचं ॲडजेक्टिव्ह लेझी आणि सिंगल टू TO याच्या जागेवरती आपल्याला या ठिकाणी दॅटचा वापर करायचा. इथं रोहन हा सब्जेक्ट आहे, तर रोहनचं सर्वनाम काय येणार, ही. आता इथं प्रेझेंट टेन्स आहे, त्यामुळे त्यानंतर काय येणार, कॅन नॉट डू वर्क. रोहन इज सो लेझी दॅट ही कॅन नॉट डू वर्क. अशा पद्धतीने या सेंटेन्स मध्ये आपण सो दॅटचा यूज केला. नेक्स्ट सेंटेन्स त्या ठिकाणी पाहूया. ही इज
स्लो टू स्पीक इंग्लिश. पहा हे एक सेंटेन्स आहे. या सेंटेन्स मध्ये आपल्याला सो दॅटचा यूज करायचा आहे. पहा आपला नियम काय सांगतो, टी डबल ओ टूच्या जागेवर सोचा वापर करायचा, टी ओ सिंगल टूच्या जागेवर दॅटचा यूज करायचा. प्रेझेंट टेन्स असेल एम इज आर तर कॅनॉटचा यूज करायचा, आणि पास्ट टेन्स असेल तर वॉज वेअर कुड नॉट त्या ठिकाणी यूज करायचा. या वाक्यामध्ये प्रेझेंट टेन्स आहे, इज हे हेल्पिंग वर्ब आहे. पहा सुरुवातीला सब्जेक्ट, त्यानंतर हेल्पिंग वर्ब, टी डबल ओ टू रिमूव्ह करायचं त्या जागेवरती सोचा वापर होणार. त्यानंतरचं ऍडजेक्टिव्ह स्लो. पहा त्याच्यानंतर इथं टी ओ टू आला त्या जागेवरती दॅटचा वापर करायचा. इथं ही हा सब्जेक्ट येणार, ही आता इथं प्रेझेंट टेन्स आहे त्यामुळे इथं कॅन नॉट स्पीक इंग्लिश. रेस्ट पार्ट ऑफ द सेंटेन्स म्हणजे कॅन नॉट नंतर वाक्याचा जो उरलेला भाग आहे तो पुढे त्या ठिकाणी घ्यायचा. ही इज सो स्लो दॅट ही कॅन नॉट स्पीक इंग्लिश. अशा पद्धतीने या सेंटेन्स मध्ये आपण सो दॅटचा त्या ठिकाणी यूज केला. टी इज टू हॉट टू ड्रिंक. हे एक सेंटेन्स आहे. या सेंटेन्स मध्ये आपल्याला त्या ठिकाणी सो दॅटचा यूज करायचा आहे. सुरुवातीला सब्जेक्ट टी इज, टी डबल ओ रिमूव्ह करायचे, त्या जागेवरती सोचा वापर होणार, सो हॉट. आता या ठिकाणी टू आलेलं आहे त्या जागेवरती दॅट. त्यानंतर सब्जेक्ट, टी हा सब्जेक्ट नॉन लिव्हिंग थिंग्स आहे त्यामुळे त्याचं सर्वनाम काय येणार, इट. इट इथं प्रेझेंट टेन्स आहे, कॅन नॉट ड्रिंक. टी इज सो हॉट दॅट इट कॅन नॉट ड्रिंक. अशा पद्धतीने आपण या वाक्यामध्ये सो दॅटचा यूज केला, कारण की टी हा जो सब्जेक्ट आहे, हा जो कर्ता आहे तो नॉन लिव्हिंग थिंग्स आहे. नॉन लिव्हिंग थिंग जर असेल तर त्याचं सर्वनाम काय घ्यायचं, प्रोनाउन इट घ्यायचं. त्यानंतरचं सेंटेन्स पाहूया, ही इज टू वीक टू रन फास्ट. या सेंटेन्स मध्ये सो दॅटचा यूज होणार, ही इज, टी डबल ओ जाणार त्या जागेवरती सो, त्यानंतर ऍडजेक्टिव्ह वीक, टी सिंगल टूच्या जागेवर दॅट, इथं ऑलरेडी सब्जेक्ट आलेला आहे ही सर्वनाम, ही इथं प्रेझेंट टेन्स आहे, कॅन नॉट रन फास्ट. रेस्ट ऑफ द सेंटेन्स, ही इज टू वीक टू रन फास्ट, ही इज सो वीक दॅट ही कॅन नॉट रन फास्ट. अशा पद्धतीने आपण या सेंटेन्स मध्ये सो दॅटचा यूज केला. सब्जेक्ट नंतर हेल्पिंग वर्ब, त्यानंतर टूच्या जागेवर सोचा वापर होणार, त्यानंतर ऍडजेक्टिव्ह, त्यानंतर दॅट, त्यानंतर सब्जेक्ट, कॅन नॉट किंवा कुड नॉट आणि रेस्ट ऑफ द सेंटेन्स म्हणजे वाक्यातील उरलेला भाग. अशा पद्धतीने हे स्ट्रक्चर जर आपण लक्षात ठेवलं तर परीक्षेमध्ये यूज सो दॅट किंवा रिमूव्ह टूचं सेंटेन्स जर विचारलं तर आपण सहज ते सेंटेन्स सो दॅट मध्ये त्या ठिकाणी चेंज करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण यूज सो दॅट किंवा रिमूव्ह टू यावरती काही सेंटेन्स पाहिले. आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, येणारे नवीन व्हिडिओ पहा.